विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं वरद कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। आपला चांगल्या पद्धतीत प्रतिसाद मिळत आहे आणि चॅनलवर काही नवीन विद्यार्थी असतील तर कृपया त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका, कारण अशाच पद्धतीचे नवीन नवीन प्रयोग व्हिडिओज आपल्याला अपडेट्सनुसार नोटिफिकेशनच्या स्वरूपात मिळतील। आणि आज आपल्याला इयत्ता 7वीचा जो विज्ञानचा प्रयोग आहे ते आपल्याला इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी करून दाखवणार आहेत। प्रयोगाचं नाव आहे, काय आहे प्रयोगाचं नाव? रव्यातील भेसळ असं हे प्रयोगाचं नाव असून आज आपण रव्यातील भेसळ कशी असते, काय असते, ह्या सर्व गोष्टीचं विश्लेषण तुम्हाला करून दाखवतील इयत्ता 7वीतून मोहिनी कंदारे आणि गायत्री भालके ह्या दोघी तुम्हाला रव्यातील भेसळ काय असते, कशी असते ते थोडंसं स्पष्टीकरण सांगते। मोहिनी यादव कंदारे इयत्ता 7वीचा रव्यातील भेसळ करून दाखवणार आहोत। एक लोचिंबक लागते, बारीक बारीक कूट लागते, ते पत्राचा वाटी रवा भर वाटी लागते, एक वाटी खुली लागते। करून दाख वाटीत रवा टाकायचा, कूट टाकायचं, ते लोखंडाचं कूट टाकायचं आणि त्याला हलवायचं। तुम्हाला दिसत आहे ना, हे रव्यामधली भेसळ, रव्यामधली भेसळ, हे लोचिंबक दिसत आहे ना, तुम्हाला हे पत्राचे कूट आहे त्यात। हो का? धन्यवाद।